हाय गाईज, वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग. मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज मस्त सुट्टीचा दिवस आहे आणि आज बरेचसे प्लॅनिंग आहे. म्हटलं गणपतीचं थोडंसं डेकोरेशन घेऊया. त्यानंतर श्रावचा बर्थडे येतोय तर तिला पण ड्रेस घ्यायचा आहे. त्यानंतर आणखी पण बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहे. तर बघूयात. आज सकाळी पावसाने हजेरी लावली. जर पाऊस थांबला तर सगळ्या गोष्टी होणार आहे, नाहीतर मग आहे राहिलं ते राहणारच आहे. तर श्रावच्या बर्थडेला फक्त 8 दिवस राहिले, तर त्याच्यासाठी पण छान छान शॉपिंग करायची. बघूयात आता काय काय होतं. पहिल्यांदा तर पार्लरमध्ये जाऊन येते. मला थोडंसं पार्लरचं काम आहे ते करून येते आणि त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घ्यायच्या. त्यांच्या फ्रेंडच्या घरी पण जायचंय आम्हाला थोड्या वेळ. डीमार्टला पण जायचंय. किती सारी प्लॅनिंग आहे आजच्या एका दिवसामध्ये. आता बघूयात काय काय होतंय. असं वाटतंय की माझं काम आज झालं पाहिजे. त्यानंतर मग बुधवारी गणपती बाप्पा बसणार आहे. त्या दिवशी तर पूर्ण बाप्पाच जाणार आहे. त्याच दिवशी आम्ही बाप्पा आणणार आहे. आज काय आणणार नाही ते. त्याच्यानंतर त्यांचं डेकोरेशन, त्यामध्ये बुधवारचा दिवस तर पूर्ण जाणार आहे. म्हणून म्हटलं आज जेवढं होईल तेवढं. पुढच्या संडेला पण आम्हाला घरी जायचंय, तर त्या दिवशी पण टाइम नाही भेटणार. आणि मंडेला डायरेक्ट मग श्रावचा बर्थडे. तर बघूया. मला पण काही आयडिया असेल तर सांगा. श्रावच्या बर्थडेला काय काय करायला पाहिजे. मी तर ठरवलंय काही गोष्टी आणि पुढे त्या तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार पण आहे. काय काय शॉपिंग करणार आहे, कसा ड्रेस घेणार आहे, मी ड्रेस घेणार आहे का साडी घेणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळे व्हिडिओ आपले न चुकता बघा. दुसरी गोष्ट, बाप्पाचे व्हिडिओ येत आहेत तर ते पण बघायला विसरू नका. आता बाप्पाचं छान छान डेकोरेशन करायचं, बाप्पाला घरी घेऊन यायचं. आज कोण येतंय माहिती का, एक सरप्राईज आहे. ती तुम्हाला संध्याकाळी सांगते. आज पण आमच्या घरी कोणीतरी येणार आहे. तर स्टे ट्यून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ कंटिन्यू करते. इकडे बघ, इकडे बघ ना श्रावा. दादाला नंतर बघ. इकडे आईला बेल्ट दाखव. तुझा बेल्ट दाखव ना. बेल्ट डोक्याचा. आज बेल्ट लावला ना तू. छान छान आहे. श्रावा, पप्पा नाही चालले बाळा. आता बाजारामध्ये आलो होतो. म्हटलं चला भाजीपाला घेऊया. थोडाफारच घ्यायचा आहे, कारण की या आठवड्यामध्ये ना उपवास पण खूप सारे आहेत आणि त्यात डेकोरेशन दिसलंय. तर म्हटलं चला त्याच्या पण प्राईस विचारून बघूयात कशा आहेत काय आहेत. एकदा आयडिया पण येऊन जाते माणसाला आणि मग काय घ्यायचं काय नाही मग समजतं पण. म्हणून त्या काही गोष्टी विचारून घेतल्या आणि त्यानंतर भाजीपाला घ्यायचा होता तो पण घेऊन घेतला. आता घरी आलोय. बघूया आता काय होतंय. लाडू दाखव. मी काल ट्राय नाही केले. मी खाऊ का बाळा? तुला घालू का मी खाऊ? पप्पाचे. तुझे कोणते तुझा कुठे आहे? अंत पप्पाचा आहे का? बापरे. तुला घर घ्यायचं का? ते कागद आहे. तुला घर घ्यायचं का? कागद आहे ना बाळा. तुम्हाला सांग घर घ्यायचं का आपल्याला? हे बघ याच्यात घर आहे आणि आपण 3 जण आहे. त्यांचा उद्या फोन येणार पाहिजे. कस काय आपल्याला कार्यक्रम असता आणि ते बोलू दे ना काहीतरी गिफ्ट देत 10-5 येतो कॉल. मला आला मागच्या वेळेस पण आपल्याला बाजारात असंच एक कागद भेटला होता आणि फोन आला दुसऱ्या दिवशी. त्यांचा कार्यक्रम पूर्ण होता त्याशिवाय येत नाहीत ना लोक. मग ते काही चहा पाणी देतात आणि असे छोटे छोटे गिफ्ट काहीतरी सगळ्यांनाच देतात ते. हो का? म्हणून नंबर घेतला ना ते. अच्छा. उद्या फोन करून बोलवते तुमचा नंबर लागलाय, तुम्ही या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांसमोर गिफ्ट देते आणि सगळ्यांना देते. घरी थोड्या वेळ आराम केला. श्रावला झोपी लावलं. तिची झोप वगैरे झाली आणि त्यानंतर आम्ही परत निघालोय. आता आमचं चाललंय की श्रावसाठी बर्थडेला काय घ्यावा. आता ड्रेस तर कन्फर्म घ्यायचाच आहे, पण मग दुसरी एखादी गोष्ट. तर तिला चांदीच्या बांगड्या घेऊयात म्हटलं. म्हणून मग PNG मध्ये जाऊन बघूयात म्हटलं कशा डिझाईन वगैरे आहेत. जर आवडल्या तर मग तिथं घेऊया, नाही तर मग चंदू काकाची तर बघूयात. असं प्लॅनिंग करून निघालोय. आता मागच्या वेळेस पण आम्ही ना PNG मध्ये बघितल्या होत्या, पण तेव्हा आम्हाला काही डिझाईन वगैरे आवडलेली नव्हती. पण आता म्हटलं चला नवीन आल्या आहेत का त्या पण बघूयात. त्यातल्या त्यात गंगा एवढी छान दिसते ना की ती तुम्हाला दाखवल्याशिवाय मला काही राहत नाही. त्यामुळे म्हटलं चला गंगेचा पण थोडासा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करूया. आणि आता आम्ही PNG मध्ये पोहोचलो तर तिथे इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं गौरी गणपतीचं. म्हटलं चला ते पण तुम्हाला दाखवूयात. आणि हे बघून ना श्रावला पण एवढा आनंद झाला होता की बाप्पा 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 चालू आहे तिचं इथं पण. काय तिकडं पण आहे. चल इथं आल्यानंतर आमचा थोडासा प्लॅन चेंज झाला. आम्ही म्हटलो की कुबेर योजनेमध्ये पैसे भरलेले आपण तर ते पैसे पण विड्रॉ करून घेऊयात. म्हणजे तसे विड्रॉ होत नव्हते. त्याचं काहीतरी सोनं घ्यायचं होतं म्हणून इथं पेंडेंट बघितलं. इतके सुंदर सुंदर पेंडेंट. त्यामुळे त्यातलं एक श्रावसाठी बुक केलंय. आता कोणतं ते तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते. श्रावा आपण कुठे आलोय? पप्पा कुठे आहे?
कुठे गेले पप्पा? पप्पा कुठे गेले? श्रावजी पप्पा कुठे? तिकडे आहे. अरे बापरे, दिसले बाळाला. दिसले. गाडी काढतायत गाडी. तुझे पापा आहेत. बघू ना, एकदा ओपन कर ना. नाही कर ना ओपन, दाखव कशा आहेत. इकडे आण ना. तर चला, श्राऊ काही दाखवत नाहीये तुम्हाला, पण मीच सांगते की आम्ही चंदू काकाची तिच्यासाठी चांदीच्या बांगड्या घेतलाय. आता बांगड्या आणि पेंडेंट तुम्हाला ना सोबतच दाखवाल मी. त्यानंतर आम्ही चाललो इथून फ्रूट वगैरे घेऊन यांच्या फ्रेंडच्या घरी, आणि तिथं गेल्यानंतर थोड्याफार गप्पा मारल्या आणि त्यांना पण घेऊन आम्ही निघालोय आता थोडंसं शॉपिंगला. तर श्राऊला दिलंय त्यांच्या गाडीवरती आणि ती इतकी क्यूट सारखी बसली त्यांच्यासोबत आणि मस्त गॉगल वगैरे लावून मस्त स्वॅगमध्ये चालली आहे. काय चालू आहे? केक पप्पाने घेतला. चल, पप्पाने घेतला. पप्पा कुठे आहे? इकडे. पप्पाने घेतला. घेतलाय ना त्यांनी दोघींना, त्यातलाच द्या एक घास. पप्पाने घेतला ते बघ. साऊदी ती पडन. नीट धर. हे आता सध्या ट्रेंड चालू आहे ना 1000 रुपयाचा. हा काय 400ला का 500लाच आहे. अरे इथं महाग. हा मी तिकडला का ते घेतलं 615 ऑफर 2400 पण ऑफर मध्ये 715. ही रिअल प्राइस ची. मी तुम्हाला फोटो दाखवतो. मी संगमनेरवरून आणलं राजा. कुर्ती वगैरे बघायची म्हटलं साडी घालून बघता का? मग डायरेक्ट घेता का? घेऊन टाक. करा यार. एटीएम तिथं बसेल कुठं? आणि हे एटीएम एवढं चालत नाही साड्यांच्या. अजून काय बघायचंय? नाही बस. ओ ती ग्रीन घेऊ का? ग्रीन घेऊ द्या, मला आवडली. कोणती? ग्रीन कलर साडी दे इकडे. एवढं डार्क आजी आली. चल ना धिरड. चल ना. श्रव कोण आलं ग? कोण आलंय? तुझी आजी? थोडं मामा. थोडं. अरे काल आम्ही गणपती बघायला गेलो होती. प्रत्येक गणपतीच्या आहे ना पायाला हात लावून पाया पडायची. तेव्हा जेवढ्या मूर्त्या होत्या का प्रत्येक मूर्तीच्या पाया पडायची. आणि अख्ख्या रस्त्याने फुलं झाडं. गणपती बाप्पा दादा. तिला विचार बर दादा कुठे आहे? तुझा दादा कुठे आहे? इकडे बघ ना. खाली का? आणि इकडे वर काय? तुझ्या आहे. यांच्या फ्रेंडसोबत आम्ही मार्केटमध्ये जाऊन मग साड्या वगैरे घेतल्या, थोडासा नाश्ता पाणी केला आणि त्यानंतर भैयाचा पण कॉल आला आहे की आम्ही आलो आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं की कोणतरी येणार आहे, तर माझी मम्मी येणार होती. सो ती आलेली आहे आणि आल्या मग स्वयंपाक करायला घेतला. इथं पुलाव बनवला, मेथीची भाजी आणि भाकरी, असं सिंपल असं जेवण केलंय आज. हा कढीपत्ता आहे का? आणि आज तांदूळ आहे का? भाई तुझ्या बॅगमध्ये काही आहे का? मग का बरं ठेवली इथं? सकाळपासून आम्ही मम्मी यायची वाट बघत होतो. ते जवळजवळ 11 वाजताच निघलेले होते, पण आज ना सगळ्या बस कोकणामध्ये गेलेल्या आहेत. बस अजिबातच नव्हते, त्यामुळे त्यांना बस डायरेक्ट 2 वाजता भेटली आणि ते मग डायरेक्ट 8 वाजता घरी आले. तर ते आल्यानंतर आम्ही मार्केटमध्येच होतो. मग त्यांनी कॉल केला, त्यांना म्हटलं तुम्ही घरी जा, तोपर्यंत आम्ही पण येतोय.
मग ते घरी आले आणि घरी आले आम्ही लगेच स्वयंपाक करायला घेतला. आता स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं आणि भांडी वगैरे मम्मी म्हणे मी घासून घेते. म्हटलं आता आपलं जे काही बाकीचं काम आहे ते करून घेऊयात. आता माझा भाजीपाला भरायचा राहिला होता मेन म्हणजे, तो जर भरला नाही तर मग तो पूर्ण सुकून जाईल आणि खराब पण होऊन जाईल म्हटलं. त्यामुळे आधी तो फ्रीजमध्ये टाकून घेऊयात. आता फ्रीजमध्ये ऑलरेडी भाजीपाला होता माझ्याकडे भरपूर सारा, त्यामुळे मी भाजीपाला काही थोडासा ताणलेला होता, सो तो आहे तोच भरून घ्यायचा होता, भाज्या वगैरे सुकून जाऊ नये म्हणून. आता मी 2 साड्या घेतल्या आहेत. कोणत्या घेतल्यात त्या पण तुम्हाला आता उद्याच दाखवते आणि श्रावणला पण काय काय घेतले ते पण तुमच्यासोबत उद्या शेअर करते. तरी तिचा ड्रेस राहून गेला आहे मेन, आणि तो ड्रेस आता आम्ही बुधवारी घेऊयात. डेकोरेशनचं सामान पण बाकी ते पण मे बी बुधवारीच घेऊयात आम्ही, म्हणजे गणपती बसवायच्या दिवशी. आता बाकीच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या बऱ्याचशा घेऊन झाल्या आहेत आणि बरंचसं काम नाही आहे ते पेंडिंग राहिलं आहे. आणि एकाच दिवशी एवढं सगळं करायचं म्हटलं ना तर माणूस थकून पण खूप जातं. त्यातल्या त्यात हा पाऊस तो पण इतका त्रास देतोय ना की काय सांगावं. आता मम्मी एवढी दमून आलेली आहे ना, पूर्ण बसमध्ये 4 तास ती उभं राहून आली. बसमध्ये काही जागा नव्हती तिला बसायला आणि बस स्टँडवरती पण ती 3 ते 4 तास कंटाळून गेले होते उभं राहून बस काही भेटत नव्हती. पण एवढं दमून आल्यानंतर पण ती मला स्वयंपाक करू लागली आणि त्यानंतर म्हणजे काही भांडे आहेत ते सगळे आवरून घेतले तिने. किचन ओटा पण आवरून घेतला. खरंच ना, आईशिवाय ना आपल्याला कुणी एवढी मदत करत नाही. आता माहेरी गेल्यावरती पण असंच असतं, आपल्याला किती मदत करते तिथं तर आपण आईतच खात असतो, पण इकडं सासरी आल्यानंतर पण ती आपल्याला तेवढीच मदत करते. आणि आल्यानंतर मला म्हणते की आता तू दिवसभर थकली असेल, तू बस मी पण करते स्वयंपाक, तू काहीच करू नको. तर असंच असतं शेवटी, आई ती आई असती. आता एवढं सगळं काम तिने केलं आहे त्यामुळं मला भाजीपाला आवरायला पण बरं झालं आहे. आता मी आवरून घेते आणि तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.